सो वेलकम माय डियर फ्रेंड्स इन आवर नेक्स्ट लेक्चर. आपलं लेक्चर आता आपण थोडंसं पुढे सरकवू. ठीक आहे, आपण बघितलं की सरफेस ऑफ अर्थ वर जी ची व्हॅल्यू काय असते. ठीक आहे, आपण 9.78 वर आलो आणि अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 असं म्हणलं आणि त्यामुळं आपण त्या सरफेस ऑफ अर्थ वर त्या जी ची व्हॅल्यू काढू शकलो. आता आपल्याला बघायची की व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे, अर्थच्या सरफेसवर बघितली, आता त्याच्यामध्ये व्हेरिएशन कुठं कुठं होतं किंवा काय काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये काही केसेस दिले तुम्हाला, आपण त्या केसेस पाहूयात आणि त्या केसेसला आपण थोडंसं समजून घेऊयात. पहिली केस बघा, ए चेंज अलॉंग सरफेस ऑफ अर्थ. त्याच्यावर काय परिणाम होतो, म्हणजे अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ त्या जी च्या व्हॅल्यूवर काही थोडासा चेंज होतो का नाही हे आपल्याला पाहायचंय. त्यामुळे त्यांनी काय म्हणले, विल व्हॅल्यू ऑफ जी सेम एव्हरीवेअर ऑन अर्थ. जी ची व्हॅल्यू ही सगळीकडे सरफेस अलॉंग द सरफेस सेम असेल का. त्याचं उत्तर असं आहे की त्याचं उत्तर नो त्यांनी दिलेलं आहे किंवा त्याचं उत्तर नोच आहे. ठीक आहे, ते कशामुळं, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आता अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक्झॅक्टली स्पेरिकल असतं तर अलॉंग द सरफेस त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम असते, त्याचा रेडियस सगळीकडे सेम होता. पण इथे काय झालं, डिस्टन्स ऑन पॉइंट टू पॉइंट ऑन अर्थ चेंजेस ड्यू टू रोटेशन. जशी जशी रोटेशन होत जाते तसा तो आरचा डिस्टन्स किंवा आरची व्हॅल्यू ही चेंज होत जाते असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थवर काय आहे बघा, अर्थ ही बल्जेस ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटर ऍट द पोल्स. ठीक आहे, आता ही अर्थ आहे, हे आहे पोल आणि हा आहे इक्वेटर. ठीक आहे, आपण पोल कन्सिडर केल्यानंतर काय म्हणते, बल्जेस ऍट द इक्वेटर. आता ह्या दोन्ही गोष्टी खेचल्या गेल्यामुळं मधात थोडासा मोठा पार्ट राहतो आणि शेवटी तो निमुळता पार्ट, म्हणजे इकडे निमुळता, इकडे थोडा मोठा आणि इकडे निमुळता पार्ट, असा त्याचा डिस्टन्स तयार होतो. अँड फ्लॅटर ऍट द पोल्स, म्हणजे निमुळता आहे तो पोल्सच्या जागी, असं त्याचं म्हणणं आहे. सो त्याच्यामुळे काय झालं, रेडियस आहे तो लार्जेस्ट ऍट द इक्वेटर झाला. म्हणजे ह्या ठिकाणी रेडियस मोठा झाला कारण ते बल्ज आउट होते, आणि ह्या ठिकाणी म्हणजे पोल्सच्या ठिकाणी रेडियस हा स्मॉलेस्ट झाला कारण तो निमुळता होत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ऍट द पोल्स अँड लोएस्ट ऍट द इक्वेटर. आता हायेस्ट ऍट द पोल्स, तुम्ही तर म्हणाल स्मॉलेस्ट ऍट द पोल्स, रेडियस काय झाला, स्मॉल झाला पोल्स पाशी, पण व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ऍट द पोल्स म्हणते. तुम्हाला काही आलं का लक्षात, रिलेशन कशामुळे लावले, रिलेशन लावले इथं बघा, जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. हे आपण शिकले, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथं बघा, जी काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, म्हणजे रेडियसला त्याचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर जर वाढत गेला तर जी कमी होत जाणार आहे. त्यामुळं स्मॉलेस्ट रेडियस स्मॉलेस्ट कुठं आहे, पोल्स पाशी, त्यामुळं त्याचं व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट पोल पाशी आहे. कारण रेडियस जसा कमी झाला तशी जी ची व्हॅल्यू वाढली, ती व्हॅल्यू काय आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि दुसरी गोष्ट, लोवेस्ट व्हॅल्यू ऑफ जी लोवेस्ट ऍट द इक्वेटर. इक्वेटर पाशी काय झालं, आरचा डिस्टन्स वाढला त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी झाली, ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण बघूया की नेक्स्ट बी काय म्हणतो. केस बी काय म्हणते, चेंज विथ द हाईट इन द चेंज इन जी अलॉंग द सरफेस, असं काहीतरी म्हणलं. ठीक आहे, चेंज इन जी विथ द चेंज ऑफ हाईट. काय म्हणते, ऍज वी गो अबाव अर्थ सरफेस, आपण जसं जसं अर्थच्या सरफेसच्या वरती जाऊ तसा आर इन्क्रीज होतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा आणि अर्थच्या सेंटरचा डिस्टन्स इन्क्रीज होतो. म्हणजे काय, रेडियस इन्क्रीज होतो आणि जी कमी होत जातो. कोणतं रिलेशन आहे बघा, जी सेम जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. हे इनव्हर्स रिलेशन जी सोबत असल्यामुळं आर इन्क्रीज झाला की जी डिक्रीज होतो. जसा जसा आपण मग अर्थच्या सरफेसच्या अबाव जायला सुरू करू तसा तसा तो चेंज व्हायला सुरुवात होईल. आर इन्क्रीज होत जाईल, जी डिक्रीज होत जाईल. पर फॉर स्मॉल हाईट चेंज इट इज नेग्लिजिबल. म्हणजे जीचा जो चेंज आहे, जर अर्थच्या सरफेस पासून स्मॉल डिस्टन्स वरील जर ऑब्जेक्ट जात असेल तर तो नेग्लिजिबल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे केस 1 बघा काय म्हणते, अर्थ रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर अर्थची रेडियस आहे. आणि प्लेन काय ट्रॅव्हल करतो, अबाव सरफेस 10 किलोमीटर हाईट वरती तो प्लेन ट्रॅव्हल करतो. म्हणजे काय झालं बघा, अर्थची रेडियस एवढी आहे आणि त्याच्यावर हाईट वर तो प्लेन ट्रॅव्हल करतो. म्हणजे हे आहे अर्थ आणि समजा इथं कुठंतरी प्लेन आपला ट्रॅव्हल करतो, हा 10 किलोमीटरचा डिस्टन्स आणि हा आहे 6400 किलोमीटरचा डिस्टन्स. ठीक आहे, अशी दोघांची बेरीज केल्यानंतर त्यांचं डिस्टन्स काय होतं, 6410 किलोमीटर.
पण हा चेंज एवढा छोटासा आहे, ह्या 6400च्या कंपॅरिझन मध्ये 10 किलोमीटर म्हणजे काहीच नाही, पॉईंट देखील नाही असा त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळं जी मध्ये होणारा चेंज हा नेग्लिजिबल होऊन जातो. आता सेकंड केस मध्ये बघा काय म्हणले, जे आर्टिफिशियल सॅटेलाइट असते, जे पृथ्वी भोवती गोल घेट्या घालते किंवा ती पृथ्वी भोवती फिरते, ती बघा हायर डिस्टन्सवर फिरते. ठीक आहे, ती आता प्लेन 10 किलोमीटर आहे, तर तिचा समजा डिस्टन्स 1000 किंवा 2000 किंवा 3000 किलोमीटर असं आपण काहीतरी पकडू, आणि त्या डिस्टन्सला ती ट्रॅव्हल करत राहते, म्हणजे ती फिरत राहते. ती कोण? आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता हा चेंज काय आहे? खूप लार्ज चेंज आहे हाईट मध्ये. ठीक आहे, 10 किलोमीटर काहीच नव्हता, पण 10 किलोमीटर आणि 4000 किलोमीटर ह्यात काहीतरी फरक आहे ना, म्हणजे 4000 खूप लार्ज चेंज झाला. त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू डिस्टन्स चेंज होत जाते, आणि जी ची व्हॅल्यू तिथे कमी होते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे कमी होत जातो आणि जी ची व्हॅल्यू तिथे कमी होत जाते असं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा पुस्तकामध्ये एक सुंदरसा टेबल दिलेला गेला आहे, तिथे कंपॅरिझन केले की कोणाची व्हॅल्यू कुठे चेंज होते आणि ते अकॉर्डिंग टू हाईट कशी कशी चेंज होत जाते. ठीक आहे, तो एकदा टेबल पाहून घ्या. आता आपण पाहूया की सी ऑब्जेक्टचं काय म्हणणं आहे. नाव सी काय म्हणते बघा, चेंज विथ द डेप्थ. आपण बघितलं अलॉंग द सरफेस, आपण बघितलं हाईट जर वाढत गेली तर काय होतं. आता आपल्याला पाहायचं की डेप्थ जर वाढत गेली तर काय होतं, म्हणजे अर्थच्या सेंटरमध्ये जर जसं जसं डेप्थ मध्ये जाऊ तसं तसं काय होईल आपल्याला पाहून घ्यायचंय. त्यांचं म्हणणं काय, व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस ऍज वी गो ॲट द डेप्थ. ऑफकोर्स आता हाईटला गेल्यानंतर चेंज झाली तर डेप्थला गेल्यानंतर चेंज होणार. ठीक आहे, रेडियस काय होतं तिथं कमी कमी होत जाते. बघा तो फॉर्म्युला आणखी एकदा तोच फॉर्म्युला सेम, काय जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हाईट वाढत चालली होती त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होत चालली होती. आता हाईट कमी होत जाणार आहे म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे, तर जी ची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. ठीक आहे, मग रेडियस डिक्रीजेस ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर, सो जी इंक्रीजेस. ह्या फॉर्म्युल्याप्रमाणेच इनव्हर्स तिथं त्यांनी रिलेशन लावलेलं आहे. इन दॅट मास ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स, म्हणजे जे बॉडीचं किंवा ऑब्जेक्टचं जे मास आहे तेही थोडंफार तिथं कंट्रीब्यूट करतं, आणि मास आणि रेडियस ह्या दोघांच्या सोबतीमुळं जी ची व्हॅल्यू ही वाढत जाते. मग आता बघा अर्थ सारखंच एव्हरी अदर प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस, म्हणजे जे डिफरंट प्लॅनेट्स आहेत. आता बघा अर्थ सारखा जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते आपण ज्या पाठवल्यात त्यांना काहीतरी वेगळं मास आहे, त्यांना काहीतरी वेगळा रेडियस आहे, आणि दुसरे जे प्लॅनेट्स आहेत लाईक गुरु शुक्र शनी असं जे म्हणतो आपण, त्यांना काहीतरी वेगळं मास आहे आणि त्यांचा रेडियस काहीतरी वेगळाच आहे. त्याच्यामुळं काय होतं, सो अकॉर्डिंग टू जी, म्हणजे हा फॉर्म्युला कोणता होता, जी एम बाय आर स्क्वेअर, त्याच्यानुसार जी ची व्हॅल्यू ही डिफरंट असते डिफरंट प्लॅनेट्सवर, कारण त्यांचं मास आणि रेडियस चेंज असल्यामुळं. आता सो व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून काय, 1/6 ऑफ द अर्थ, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ही मूनवर 1/6 ऑफ अर्थ आहे. म्हणजे काय बाबा, आपण जर एखादा सेम फोर्स लावला, त्या सेम फोर्सने आपण उडी जर मारली, तर ती मारलेली उडी आपण काय अर्थवर जर ती 1 मीटर जात असेल तर तीच त्या सेम फोर्समध्ये चंद्रावर किंवा मूनवर म्हणा 6 मीटर पर्यंत ती उडी जाऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं की मास आणि वेट कोणाला म्हणतात. ठीक आहे, मास आणि वेटचा एक छोटासा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्या कन्सेप्टला आपल्याला आता थोडंसं पाहून घ्यायचं आहे. बघा मास कशाला म्हणतात, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर जे मॅटर आहे ते जे ऑब्जेक्ट मध्ये जेवढं प्रेझेंट आहे त्या अमाऊंट ऑफ मॅटरला आपण मास असं म्हणतो. त्याचा एसआय युनिट आहे किलोग्राम म्हणजेच केजी. बघा त्याचे क्रिटिकल पॉइंट्स किंवा नोट पॉइंट्स काय आहेत, मास म्हणजे ते स्केलर क्वांटिटी, त्याची व्हॅल्यू कुठेच चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेमच राहील. ठीक आहे, नॉट चेंज वेन वी गो टू अदर प्लॅनेट्स ऑल्सो, म्हणजे दुसऱ्याही प्लॅनेट्सवर गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे, कारण ती स्केलर क्वांटिटी आहे आणि त्याची म्हणजे काय फंडामेंटल एक बेसिक क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कुठेच गेल्यानंतर चेंज होणार नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, मास इक्वल्स टू मेजर ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मास काय, इनर्शियाला मेजर करण्याचं साधन आहे. म्हणजे मास काय, मेजर ऑफ इनर्शिया, म्हणजे हायर मास असेल तर हायर इनर्शिया असेल किंवा हायर इनर्शिया असेल तर हायर मास असेल, असं त्याचं म्हणणं आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन. ठीक आहे, आता आपण पाहूया की वेट म्हणजे नेमकं काय, मास कशाला म्हणतात ते पाहिलं, ती स्केलर क्वांटिटी हे देखील पाहिलं, त्याचं चेंज कुठेच होत नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम राहते, अदर प्लॅनेटवर गेल्यानंतरही हेही आपण पाहिलं. आता आपण पाहूया की वेट म्हणजे काय. वेट कशाला म्हणतात, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट. ती फोर्स आहे, म्हणजे वेट हे मेजर कशाचं आहे, फोर्सचं, जी की फोर्स अर्थ एक्झर्ट करते आणि ती अर्थ
त्या फोर्सद्वारे त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करते, त्याच आपण व्हॅल्यूला वेट असं म्हणतो. म्हणजे बघा, फोर्स ऑन सरफेस ऑफ अर्थ. आता इथे काय म्हणलंय, फोर्स तो अट्रॅक्ट करते अर्थ आपल्याकडे स्वतःकडे, त्याच्यामुळे वेट म्हणजे डब्ल्यू म्हणजे आपण फोर्स कन्सिडर करू शकतो, कारण तोच फोर्स आहे जो अर्थ अट्रॅक्ट करतो. त्यामुळे फोर्स इक्वल्स टू mg आपण असंही कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला जी ची व्हॅल्यू काय, gm/r² ही आपल्याला माहित आहे. ठीक आहे. सो वेट बिंग फोर्स झाले म्हणजे काय, हे महत्वाचं आहे. वेटच फोर्स सारखं ऍक्ट करते किंवा फोर्सलाच आपण वेट असं कन्सिडर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं SI युनिट काय आहे, न्यूटन. ठीक आहे. आता वेटच फोर्स सारखा ऍक्ट करत असल्यामुळं किंवा फोर्स हा वेट सारखा ऍक्ट करत असल्यामुळं ती झाली क्वांटिटी वेक्टर. कारण फोर्स हा डायरेक्शन कुठे आहे, फोर्सची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे. ठीक. त्यामुळं ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते किंवा ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ॲज व्हॅल्यू ऑफ जी नॉट सेम एव्हरीवेअर. आता बघा, आपण पाहिलं होतं की जी ची व्हॅल्यू पोल्सला चेंज होते, इक्वेटरलाही चेंज होते. इक्वेटरला बल्ज आउट झाल्यामुळं त्याचा रेडियस जास्त आहे, त्यामुळे ते जी ची व्हॅल्यू कमी आहे आणि पोल्सला तो निमुळता गेल्यामुळं कमी कमी झाल्यामुळं त्याची रेडियस ही कमी आहे आणि तिथं जी ची व्हॅल्यू जास्त आहे असं आपण म्हणलं. सो जी ची व्हॅल्यू अर्थवरही सेम नाही किंवा दुसरीकडे कुठेही गेलं तरी सेम नाही. त्यामुळं वेट ही सेम आहे का असं आपण म्हणू शकतो का, कारण F इक्वल्स टू mg आहे. जी जर वाढत गेला तर F वाढत जाणार म्हणजे वेट वाढत जाणार असं त्यांचं सोपं सरळ साधं म्हणणं आहे. त्यामुळं दुसऱ्या प्लॅनेटवर गेल्यानंतर आपलं वेट वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बट आपण काय करतो, वेटलाच आपण मास आणि वेटच्या मेजरसाठी यूज करतो. असं आपलं आता अंगवळणी पडले की आपण वेट म्हणले की आपल्याला मास काय आणि वेट काय हे दोन्ही मेजर आपण एकातच करून टाकतो. ठीक आहे. पण ह्या गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत, ते आपण आता पाहिले. म्हणजे मास काय स्केलार तर वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेट थोडंसं चेंज होत जातं पण मास चेंज होत जात नाही. ठीक आहे. इथंपर्यंत आपण आलोय. आता आपले थोडेसे काही कन्सेप्ट आले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.